सवनीय कायदेभंग चळवळ या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला, गांधी आयर्विन करार. गोलमेज परिषदेमध्ये दुसऱ्या फेरीतल्या चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी आशा ब्रिटिश पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. मग प्रधानमंत्र्याचं आवाहन लक्षात घेता व्हॉइसरॉयने गांधीजी आणि अन्य नेत्यांना तुरुंगातून मुक्त केलं. राष्ट्रीय सभेला मोकळेपणानं चर्चा करता यावी यासाठी पोषक असं वातावरण निर्माण केलं. मग महात्मा गांधी आणि व्हॉइसरॉय आयर्विन यांच्यामध्ये समझोता झाला. यालाच गांधी आयर्विन करार असे म्हणतात. आता या करारानुसार ब्रिटिश सरकारनं भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली. मग परिणामी काय झालं तर राष्ट्रीय सभेने सवनीय कायदेभंगाची चळवळ ही मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली. आता दुसरी गोलमेज परिषद 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आले आणि या परिषदेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. आता राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातील निरनिराळ्या जाती जमाती पक्ष तसेच संस्थानिकाच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले होते. तसंच गोलमेज परिषदेमध्ये सरकारनं अल्पसंख्याकाचा प्रश्न हा उपस्थित केला आणि या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत काही मतभेद झाले. गांधीजींनी मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले आणि मग अखेरीस निराश होऊन गांधीजी भारतात परतले. पुढचा आपला मुद्दा आहे पुणे करार. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले. कोणाचे? दलितांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले. पुढे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र अशा मतदारसंघाची मागणी केली आणि मग दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा हा जाहीर केला आणि मग त्याच्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी ही गांधीजींना मान्य नव्हती, म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध येरवाडा तुरुंगात आमरण उपोषण असं सुरू केलं. काय केलं? आमरण उपोषण सुरू केलं. आमरण उपोषण, मरण येईपर्यंत उपोषण. मग पुढं राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आणि मग हे राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली आणि मग 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे येथे करार झाला आणि हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. हा करार कुठे झाला होता? पुण्यामध्ये, आणि म्हणूनच हा पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र असा मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद ही करण्यात आली. त्याच्यानंतर आली तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे सुद्धा ही परिषद अर्थहीन ठरली आणि सवनीय कायदेभंगाची दुसरी फेरीमध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेकडून उद्भग्न झालेले आपले म्हणजे असं म्हणायचंय की आपलं उद्विग्न मनाने आपले गांधीजी भारतात आले आणि त्यांनी सवनीय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना ताबडतोब सरकारने अटक केली. त्यामुळं जनतेमध्ये परत असंतोष निर्माण झाला. सरकारनं या चळवळीला अमानुष दडपशाही उत्तर दिले. सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी करू लागली आणि मग काय झालं तर राष्ट्रीय सभा आणि तिच्या सहयोगी संघटना या बेकायदेशीर अशा ठरवण्यात आल्या आणि त्यांची कार्यालय, त्यांचा निधी हा सगळे ताब्यात घेतले. त्याच्यानंतर राष्ट्रीय वर्तमानपत्र, साहित्य यांच्यावर सगळे निर्बंध घालण्यात आले आणि मग त्याच्यानंतर अखेरीला 1934 मध्ये गांधीजींनी ही चळवळ मागेच घेतली
आणि मग सवनीय कायदेभंगाच्या आंदोलनाचं ऐतिहासिक पर्व हे संपलं. आता माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत कायदेभंगाच्या चळवळीची वैशिष्ट्य? आता माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत कायदेभंगाच्या चळवळीची वैशिष्ट्य? याच्यामध्ये आतापर्यंतच्या चळवळी या शहरी विभागापुरत्या मर्यादित होत्या. मात्र ही चळवळ देशव्यापी झाली आणि खेड्यापाड्यातून जनतेने आपला सहभाग नोंदवला. यामध्ये स्त्रियांनीही मोठा सहभाग घेतला. कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुंशी, हंसाबेन मेहता यांनी सत्याग्रहींचे नेतृत्व केले आणि ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीनं पार पाडली. इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असताना सुद्धा जनतेने निशस्त्र असा प्रतिकार या गोष्टीला केला. बघा, तुम्हाला सगळं काही समजण्यातच आलेलं असेल असेच मी आशा धरते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मी ह्याच्यासाठी दिलं की तुम्हाला प्रत्येक मुद्दा आपल्या स्वातंत्र्य च्या काळामध्ये कसा होत होता हा मी संपूर्णपणे या मुद्द्यांच्या द्वारे तुम्हाला स्पष्ट करण्याचा हा संपूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि मी आशा धरते की तुम्हाला हे सगळं काही समजलंच असेल. आता आपण काय शिकलो या अंतर्गत पुढील काही विधानं मी तुम्हाला दिलेली आहेत की तुम्ही सहकारण स्पष्ट करायचे. आपल्या वहीमध्ये याची नोंद तुम्ही व्यवस्थित करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू.